अनिल परब बोलतात, थेट जाऊया. न्यायमूर्ती ओक साहेबांनी दोनच प्रश्न विचारले की या प्रकरणात गुन्हा काय, प्रोसिड ऑफ क्राईम काय आणि तुम्ही यांना इतके दिवस आतमध्ये का ठेवलं. त्यावर ईडीच्या वकिलांनी शरणागती पत्करली. शब्द शरणागती आहे, म्हणजे जो कोर्टाच्या भाषेत शरणागती शब्द आहे तो ऑर्डरमध्ये आलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही, तुम्ही त्यांना सोडून द्या. यावरती 11 महिने कशासाठी ठेवलं हा प्रश्न निर्माण झाला. यावर मी येतोच, पण त्याचबरोबर सतत हे रिसॉर्ट गैरमार्गातनं पैसे कमवून बांधलेलं आहे, त्याची ईडीची चौकशी झाली. त्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे पुरावे ईडीला सापडले नाहीत. आणि काल कोर्टामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण आलं त्यावेळेला कोर्टाने जे काही आदेश दिलेत ते मी आपल्यासमोर आणलेले आहेत. यामध्ये जी परमिशन आम्हाला दिली होती त्या परमिशनच्या बाहेर जर तुमचं काही बांधकाम असेल तर तुम्ही स्वतःच्या खर्चाने तोडून घ्या 1 महिन्याच्या आत, असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत.